डबल 8 असेल तर लग्नाचे प्रॉब्लेम्स होतात, डबल 7 असेल तर हेल्थ इश्यू होतो. म्हणजे थोडंसं आयुष्यमान ह्या लोकांना कमी देतात, मग मेंटली स्ट्रेस राहतो. पण तुमचं कुळ बाधित आहे कसं ओळखायचं, तर तुम्ही जर तुमच्या पत्रिकेत डोळे झाकून ट्रिपल यादव कुळापासून तर आत्ताचं रामायणाचं कुळापर्यंत म्हणजे कुणाचाच हे राहिलं नाही, तर ते कुळाचा नाश कसा होतो हेच आपल्या किती महाग्रंथ लिहून ठेवले. कुळ न्यूमरोलॉजीमध्ये तुमचं कुळ जर खराब असेल तर 100% लग्न होतच नाही. हे लोकांना मी वरडून सांगते की घरात जर 5 बर्थडेची 5 प्रकारची लोकं राहत आहेत आणि त्यांचं कुळ वेगळं निघतंय, तर मग प्रत्येकाचं कुळ काय वेगळं निघणार आहे का? आणि ज्यांच्याकडे पैसा आहे पण समजा ज्यांचे रिलेशन्स खराब आहेत, हो मग त्यांनी काय केलं पाहिजे? तर लो शुगरेटमध्ये 777 किंवा 666 आला किंवा 4 वेळा 4 जर आला तर वंशवृद्धीला कुठेतरी प्रॉब्लेम्स होतो, हे समजून जायचं. पण मग कुळाचा संबंध बरेच लोक जातीशी पण लावतात. हो मग त्याचा आणि याचा काय संबंध असतो? की कुठल्या ज्योतिषाकडे गेलं का तुम्हाला पितृदोष आहे, मग काय पितृदोष सगळ्यांनाच असतो का? अरे पण पहिलं तो कुळात कुठल्या जन्माला घेतलाय, त्याला का त्रास होतोय ते तर पहा. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. असं आहे की ज्यावेळेस लोक लव्ह मॅरेज करतात, हो त्यामध्ये वडील वेगळ्या कुळाचे असतात, आई वेगळ्या कुळाची असते आणि त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टींचं अंतर पण असतं. तर मग त्याचा काय इम्पॅक्ट होतो कुळ न्यूमरोलॉजीमध्ये? वास्तुशास्त्र सांगतं तुमच्या घराचं भविष्य, ज्योतिष सांगतं तुमच्या आयुष्याचं भविष्य आणि कुळ न्यूमरोलॉजी सांगते तुमच्या कुळाचं भविष्य.